स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज या व्हिडिओमध्ये आपल्याला NCERTचा 10वा चॅप्टर बघायचा आहे, तो म्हणजे ट्रेडर्स, किंग्स अँड पिलग्रिमेज। याआधी आपण NCERTचे 9 चॅप्टर पाहिलेले आहेत। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर माझी तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्ही आधी ते जे काही 9 चॅप्टर मी डिस्कस केलेले आहेत ते तुम्ही आधी पाहून घ्या, कारण या चॅप्टरची ती एक पूर्वअट आहे। जर तुम्हाला ती पूर्वअट समजली तर तुम्हाला हा चॅप्टर समजायला मजा येईल। तर चला मग आज आपण या व्हिडिओमध्ये आज आपण 10व्या चॅप्टरला सुरुवात करूयात। तर बघू की या चॅप्टरमध्ये आपल्याला कोणकोणत्या स्लाइड्स पाहायच्या आहेत। यामध्ये आपल्याला पहिली स्लाइड आहे ती म्हणजे हाऊ टू फाइंड आउट अबाउट ट्रेड अँड ट्रेडर्स, म्हणजे व्यापारी आणि व्यापाराबद्दल शोध घ्यायचा आहे। आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण पाहिलेलं आहे की शहरामध्ये किंवा गावामध्ये वेगवेगळ्या विलेजेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मर्चंट्स राहायचे, त्यांच्या श्रेण्या तयार झाल्या होत्या, त्यांनी कशा प्रकारे व्यापार केला होता। पण आता त्या व्यापाऱ्यांचा आणि त्यांनी जो काही व्यापार केलेला आहे त्या व्यापाराची माहिती आपल्याला या स्लाइडमध्ये घ्यायची आहे। त्यानंतर आहे न्यू किंगडम्स अलोंग द कोस्ट, म्हणजे काय समुद्र किनारचे नवीन राज्य आपल्याला या स्लाइडमध्ये पाहायचे आहेत। म्हणजे जी काही आपली जी समुद्र किनारा आहे, आपल्याला माहिती आहे की साऊथ इंडिया जो आहे आपला जवळपास ते पूर्ण समुद्र किनारपट्टीनं वेढलेला आहे। तर त्या समुद्र किनारपट्टीलाच नवीन नवीन राज्य निर्माण झाली होती। ती राज्य कोणकोणती आहेत हे पाहायचं आहे, त्यांचं प्रशासन कशा प्रकारे चालत होतं हे पाहायचं आहे। त्यानंतर द स्टोरी ऑफ सिल्क रूट ही स्लाइड पाहायची आहे। त्याच्यामध्ये जो काही सिल्क रूट होता त्या सिल्क रूटची आपल्याला स्टोरी पाहायची आहे। सिल्क रूट काय होता, त्याचं वैशिष्ट्य काय होतं, त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे हे पाहायचं आहे। त्यानंतर द स्प्रेड ऑफ बुद्धिझम, म्हणजे बघा बौद्ध धर्माचा प्रसार आहे। या आधीच्या चॅप्टरमध्ये आपण बुद्धिझमवर थोडीशी स्टोरी पाहिली होती। द स्टोरी ऑफ गौतम बुद्ध आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिली होती, परंतु यामध्ये आपल्याला त्याच चॅप्टरची लिंक म्हणून स्प्रेड ऑफ बुद्धिझम, बौद्ध धर्माचा प्रसार कसा झाला हे या स्लाइडमध्ये पाहायचं आहे। त्यानंतर द क्वेस्ट ऑफ पिलग्रिम्स, म्हणजे यात्रेकरूंचा शोध। आता भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची यात्रेकरू येऊ लागली, पिलग्रिम्स येऊ लागली, तर ते भारतामध्ये कधी आले, असे मुख्य पिलग्रिम्स कोण होते, त्यांनी कोणकोणते अकाउंट्स लिहिले, त्या अकाउंट्समधून आपल्याला आपल्या भारताविषयी काय माहिती मिळते, या गोष्टी आपल्याला या स्लाइडमध्ये पाहायच्या। त्यानंतर असाच एक पिलग्रिम भारतामध्ये येऊन गेला होता, तो म्हणजे फाहियान। तर ते चायनाला वापस जाताना त्याच्या अकाउंटमध्ये जी काही गोष्ट लिहून ठेवलेली आहे त्या गोष्टीचा एक संदर्भ या चॅप्टरमध्ये दिलेला आहे की हाऊ फाहियान रिटर्न टू चायना, फाहियानने चायनाला वापसी कशी केली हे या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे। त्यानंतर नालंदा नावाचं एक विद्यापीठ त्यावेळेस होतं, एक अद्वितीय केंद्र होतं, तर ते काय होतं ते बघायचं। त्यावेळेस त्यांचं प्रशासन कसं चालवलं जायचं, नालंदा हे युनिक सेंटर का होतं हे या स्लाइडमध्ये पाहायचं आहे। त्यानंतर बौद्ध धर्माचा प्रसार होत असताना हिंदू धर्मामध्ये भक्ती मूवमेंट सुरू झाली होती, तर भक्तीची सुरुवात कशी झाली होती हे पाहायचं आहे। त्यानंतर एल्सवेअरमध्ये आपल्याला ख्रिश्चन धर्माविषयी माहिती घ्यायची आहे। ज्यावेळेस भारतामध्ये हिंदू धर्म, बौद्ध धर्म, जैन धर्म प्रसार पावत होता, तर त्याच दरम्यान भारतामध्ये वेस्ट कोस्टला ख्रिश्चन धर्मसुद्धा आला होता, तर त्याविषयी आपल्याला या चॅप्टरमध्ये माहिती घ्यायची आहे। तर चला मग बघून घेऊ की प्रत्येक स्लाइड आपल्याला काय सांगते। तर पहिली स्लाइड आहे हाऊ टू फाइंड आउट अबाउट ट्रेड अँड ट्रेडर्स, म्हणजे व्यापारी आणि व्यापाराबद्दलचा शोध कसा घ्यायचा ह्या स्लाइडमध्ये आपल्याला पाहायचं आहे। आता जी काही 9व्या चॅप्टरमध्ये आपण NBPWs पाहिले होते, म्हणजे नॉर्दर्न ब्लॅक पॉलिश्ड वेअर पाहिले होते, जी की खूप फाईन पॉटरी होती। त्यामध्ये विशेषतः जी काही कटोरे आहेत किंवा प्लेट्स आहेत ह्या बऱ्याच पुरातन ठिकाणी सापडल्या। तर ह्या वेगवेगळ्या ठिकाणी का सापडल्या, तर त्यावेळेस जे काही व्यापारी असावेत त्यांनी ही NBPWs वेगवेगळ्या ठिकाणी विक्रीसाठी नेले असावेत। तर यावरून आपल्याला त्यावेळेस व्यापार झालेला आहे असं या पॉईंटवरून दिसून येतं। त्यानंतर त्यावेळेस दक्षिण भारत हा व्यापारासाठी खूप प्रसिद्ध होता। का प्रसिद्ध होता, कारण त्यावेळेस साऊथ इंडियामधून सोनं, मसाले, त्या मसाल्यांमध्ये विशेषतः मिरपूड आणि जी काही प्रेशियस स्टोन्स होती त्या प्रेशियस स्टोन्ससाठी साऊथ इंडिया हा खूप प्रसिद्ध होता। आणि जी काही काळी मिरी आहे, म्हणजे पिपर नावाचा जो काही मसाला आहे, तो मसाला रोमन साम्राज्यामध्ये त्याला खूप मागणी होती, म्हणजे भारतामधून रोमन साम्राज्याला जास्त प्रमाणामध्ये काळी मिरी एक्सपोर्ट केली जायची। रोमन साम्राज्यामध्ये ह्याच काळी मिरीला ब्लॅक गोल्ड म्हणून ओळखलं जायचं। तर त्यावेळेसचे रोमन साम्राज्यातले जे काही व्यापारी होते भारतामधून अशा बऱ्याच प्रकारच्या गोष्टी जहाजांमधून भरून ही रोमन साम्राज्यामध्ये नेत असायचे। तर ही गोष्ट काय सांगते की त्यावेळेस भारतामध्ये आणि रोमन साम्राज्यामध्ये व्यापार झाला असावा। तर यावरून आपल्याला त्यावेळेसच्या व्यापाऱ्यांबद्दल माहिती मिळते। त्याचबरोबर दक्षिण भारतामध्ये बरीच रोमन साम्राज्याची जी काही नाणी आहेत जी की सोन्यापासून तयार झालेली होती, अशी नाणी भारतामध्ये
सापडली आहेत, त्याच्यामुळं आपल्याला त्यावेळेस खूप व्यापार झाला असावा ही गोष्ट आपल्याला लक्षात येते. आता जे काही व्यापारी भारतामध्ये यायचे त्यांनी अनेक सागरी मार्गांचा शोध लावलेला होता. यापैकी काही जणांनी समुद्र मार्गांचं अनुसरण केलं होतं. इतर जे काही प्रवासी होते त्यांनी काय केलं, अरबी समुद्र आणि बंगालचा जो काही उपसागर आहे तर त्या ठिकाणाहून भरपूर प्रवाशांनी जो काही मान्सून विंड्स आहेत अशा मान्सून विंड्सचा फायदा घेतला आणि आपल्या प्रवासामध्ये जो काही समुद्र आहे तो अधिक वेगाने पार केला. आता जे काही त्यावेळेसचे प्रवासी आहेत त्यांना जर समजा ईस्ट आफ्रिका व अरेबियामधून जर भारतीय उपखंडाकडे यायचं असेल, भारतीय उपखंडाची जी काही पश्चिम किनारपट्टी आहे त्या पश्चिम किनारपट्टीवर जर त्यांना यायचं असेल तर ते काय करायचे, त्यावेळेसचे जे काही साऊथ वेस्ट मान्सून आहेत तर अशा साऊथ वेस्ट मान्सूनचा ते फायदा घ्यायचे आणि त्या मान्सूनमुळं ते प्रवास करायचं. तर आता हा प्रवास खूप मोठा असल्यामुळं, खूप लांबचा हा प्रवास असल्यामुळे ते काय करायचे, मजबूत जहाजे बांधायची आणि लांबचा प्रवास करायची. तर ह्या प्रकारची माहिती आपल्याला या टेक्स्टमधून कळते. तर यानंतरची स्लाइड आहे न्यू किंगडम्स अलॉंग द कोस्ट. आता साऊथ इंडियाचा जवळपास भरपूर भाग हा लांब किनारपट्टीने लाभलेला आहे. साऊथ इंडिया जवळपास त्याच्यामध्ये खूप साऱ्या टेकड्या आहेत, पठारं आहेत आणि खूप सारी नदीखोऱ्या आहेत. तर त्या सर्व नदीखोऱ्यांमध्ये सर्वात जास्त सुपीक हे कावेरी नदीचं खोरं आहे. तर अशा नदींच्या खोऱ्यावरती किंवा समुद्र किनाऱ्यांवरती नियंत्रण ठेवणारे त्यावेळेचे जे काही प्रमुख होते किंवा राजे होते ते काय झालं, श्रीमंत झाले आणि खूप पॉवरफुल झाले. तर अशा श्रीमंत राजांसाठी किंवा जे काही प्रमुख होते त्यांच्यासाठी संगम कवितांमध्ये मूवेंदर नावाचा उल्लेख आहे. हा तमिळ शब्द आहे. जे काही संगम साहित्य आहे आपण मागच्या चॅप्टरमध्ये पाहिलं होतं की संगम साहित्य कसं डेव्हलप झालं, ते कुठं डेव्हलप झालं, त्याला संगम साहित्य का म्हटलं होतं. जर तुम्हाला त्याविषयी माहिती घ्यायची असेल तर तुम्ही तो चॅप्टर पहा. तर मूवेंदर ही टर्म काय आहे, 2300 वर्षापूर्वी दक्षिण भारतामध्ये शक्तिशाली बनलेल्या चोल, चेरा आणि पांड्य या 3 सत्ताधारी कुटुंबाच्या प्रमुखांसाठी वापरली गेलेली ही संज्ञा आहे. म्हणजे काय, मूवेंदर म्हणजे कोण, चोल, चेरा आणि पांड्य या 3 सत्ताधारी कुटुंबाचे जे काही प्रमुख आहेत त्या प्रमुखांसाठी म्हणजे त्या प्रमुखांना आपण मूवेंदर म्हणून ओळखतो. तर हे जे काही 3 प्रमुख होते म्हणजे जे प्रमुख राज्य तयार झाली होती, चोल, चेर आणि पांड्य, तर ह्यांचे जे काही प्रमुख आहेत त्यांची 2 सत्ता केंद्र होती. म्हणजे एक ऑन इनलँड होतं आणि दुसरं जे आहे ते कोस्टल रिजनमध्ये होतं. म्हणजे 1 इनलँड अँड 1 ऑन द कोस्ट. तर अशा प्रकारची 2 त्यांची सत्ता केंद्र होती. या 2 सत्ता केंद्रांवरून ते एक जमिनीवरती नियंत्रण ठेवायचे आणि दुसरं त्यांचा जो काही किनाऱ्यालगतचा जो काही एरिया आहे त्या एरियावरती ते लक्ष ठेवायचे. तर अशा प्रकारचे काय झालं, ह्यात प्रत्येक 3 जी काही साम्राज्य आहेत त्यांची 6 महत्त्वाची केंद्र तयार झाली. मग ही काही जी 6 महत्त्वाची शहरं आहेत त्यापैकी प्रमुख हे 2 मुख्य शहरं होती. ते म्हणजे पुहर किंवा कावेरीपट्टणम आणि दुसरं मदुराई नावाचं शहर होतं. तर पुहार किंवा कावेरीपट्टणम जे आहे ते चोलांचं बंदर होतं आणि जे काही पांड्य राज्य आहे त्या पांड्यांची राजधानी ही मदुराई होती. आपण मागच्या चॅप्टरमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे की मदुराई ही अजून काय होतं. आपण पाहिलेलं आहे की ज्यावेळेस भारतामध्ये वस्त्र डेव्हलप व्हायला सुरुवात झाली होती तर नॉर्थ इंडियामध्ये वाराणसी येथे क्लॉथ मॅन्युफॅक्चरिंग होऊ लागली. त्याचबरोबर साऊथ इंडियामध्ये मदुराई नावाचं जे शहर आहे त्या मदुराई नावाच्या शहरामध्ये सुद्धा क्लॉथ मॅन्युफॅक्चरिंग होऊ लागली. तर मग हे जे काही प्रमुख आहेत तर ह्या प्रमुखांचं कार्य काय असायचं, तर ते ज्याप्रमाणे इतर राज्य जे आपण पाहिले आधीच्या चॅप्टरमध्ये सुद्धा पाहिलं की ते नियमितपणे टॅक्स गोळा करायचे आणि आर्मी मेंटेन करायचे. तर अशा प्रकारचं कार्य हे राजे करत नसायचे. हे नियमित टॅक्सेस गोळा करत नाहीत तर ते नेमकं काय करायचे, ते काय करायचे, लोकांकडून भेटवस्तू घ्यायचे. म्हणजे लोकांकडून ट्रिब्यूट घ्यायचे. खूप साऱ्या लष्करी मोहिमा करायचे. त्या लष्करी मोहिमांमधून त्यांना जी काही संपत्ती येईल ती संपत्ती ते ठेवायचे आणि त्यांचे जे काही समर्थक आहेत ज्यामध्ये त्यांचे कुटुंबातील सदस्य असतील, सैनिक असतील आणि कवी असतील, ह्या सर्वांमध्ये ती संपत्ती ते वितरित करायचे म्हणजे डिस्ट्रीब्यूट करायचे. आता आपण संगम साहित्याचा जर अभ्यास केला, संगम साहित्यामध्ये ज्या कविता आढळतात तर भरपूर कवींनी हे जे काही प्रमुख आहेत चोल, चेर आणि पांड्या अशा प्रमुखांची स्तुती त्या कवितांमध्ये केलेली आहे. तर हे जे काही प्रमुख आहेत ते काय करायचे, आपल्या बाबत कोणी स्तुती केली असे जे काही प्रमुख आहेत ते त्या कवींना प्रिशियस स्टोन्स, सोने, घोडे, हत्ती, रथ आणि उत्तम वस्त्र असे बक्षीस ते देत असत. तर सदर्न इंडियामध्ये अशा प्रकारचे कोस्टल किंगडम्स अशा प्रकारे डेव्हलप होऊ लागले. तर मग जो काही पश्चिम भारत आहे, वेस्टर्न इंडिया आहे, त्याच्यामध्ये काय झालं, 200 वर्षानंतर हळूहळू सातवाहन डायनेस्टी निर्माण झाली आणि ती खूप पॉवरफुल झाली.
त्यामध्ये सर्वात जो काही पॉवरफुल शासक होता म्हणजे गौतमीपुत्र श्री सातकर्णी हा खूप पॉवरफुल शासक त्या सातवाहन घराण्यामध्ये होऊन गेला. त्यांच्या आईचं नाव हे गौतमी बाळाश्री होतं. त्यांनी एक शिलालेख रचला. त्या शिलालेखावरून आपल्याला त्यांच्याबद्दलची माहिती मिळते. आता इथं अजून एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी काय आहे, गौतमीपुत्र श्री सातकर्णी, तर त्यावेळेसच्या समाजामध्ये पितृसत्ताक व्यवस्था असून सुद्धा या शासकाने काय केलं, आपल्या नावापुढे आपल्या आईचं नाव लावायची प्रथा सुरू केली. तर यांच्या घराण्यामध्ये जी काही या शासकांपासून इतर राजे आले त्या प्रत्येकाने आपल्या आईचं नाव आपल्या नावासमोर लावलं, जसं की गौतमीपुत्र श्री सातकर्णी हे एक उदाहरण आहे. तर सातवाहन जे काही साम्राज्य आहे ते खूप पॉप्युलर होऊ लागलं आणि जे काही सातवाहनचे राज्यकर्ते आहेत त्यांना दक्षिण पथाचे अधिपती म्हणून ओळखलं जाऊ लागलं. त्या भागातून जे काही वेगवेगळे रस्ते जात आहेत त्या रस्त्यांना त्यांच्या नावावरून ओळखलं जायचं. तर सातवाहन साम्राज्यकर्ते जे आहेत त्यांनी आपलं जे काही आर्मी आहे किंवा सैन्य आहे ते पूर्व, पश्चिम आणि दक्षिण किनारपट्टीवर पाठवलेले होते. वेगवेगळ्या कोस्टल सेटलमेंटपर्यंत त्यांनी आपलं जे काही आर्मी आहे ते एक्सपांड केलं होतं. दक्षिण भारतामधलं सगळ्यात मोठं साम्राज्य म्हणून सातवाहन साम्राज्य ओळखलं जातं. आपला महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा खालचा जो काही एरिया आहे अशा भरपूर ठिकाणी सातवाहन साम्राज्याने राज्य केलेलं आहे. तर ही होती दुसरी स्लाईड. तर यानंतरची स्लाईड आहे ती म्हणजे द स्टोरी ऑफ सिल्क रूट. यामध्ये आपल्याला त्यावेळेस जो काही सिल्क रूट होता तो पॉप्युलर का होता याबद्दलची माहिती घ्यायची आहे. तर जे काही सिल्क कापड आहे किंवा सिल्कपासून बनवलेला जो काही कापड आहे त्या कापडाचा खूप रिच आणि ग्लॉसी कलर्स असायचा. त्याच्यामुळं त्याला एक स्मूथ टेक्स्चर यायचं आणि त्यावेळेसच्या समाजामध्ये रेशीमपासून जे काही कापड बनवलेलं आहे किंवा जो रेशीम कापड आहे त्या कापडाला खूप मागणी होती. आता सिल्क तयार करण्याची जी काही प्रोसेस आहे ती खूप कॉम्प्लिकेटेड प्रोसेस असायची. जसं की रॉ सिल्क आहे, त्या रॉ सिल्कला एक्स्ट्रॅक्ट करावं लागायचं. जसं जे काही रेशीम किडे आहेत त्या रेशीम किड्याच्या कोकणमधून कच्चा रेशीम काढावा लागायचा आणि नंतर त्याला धाग्यामध्ये विणून कपडा तयार करावा लागायचा. तर अशा प्रकारची कॉम्प्लिकेटेड प्रोसेस सिल्क बनवण्यामागे होती. तर रेशीम बनवण्याची जी काही पद्धत आहे तिचं सगळ्यात पहिल्यांदा इन्व्हेन्शन कुठं झालं तर त्याचं इन्व्हेन्शन चायनामध्ये झालं. जवळपास 7000 वर्षापूर्वी चीनमध्ये रेशीम बनवण्याची पद्धत लोकांना अवगत झाली. आता ज्या लोकांना रेशीम बनवण्याची पद्धत माहीत होती ते चीनमध्येच असायचे आणि ही जी पद्धत खूप वर्ष त्याच टेरिटरीमध्ये एक सिक्रेट म्हणून दबून ठेवली होती. परंतु काय झालं, काही लोक चायना सोडून वेगवेगळ्या प्रदेशावरती किंवा वेगवेगळ्या प्रदेशांकडे गेले व त्या प्रदेशामध्ये जाताना त्यांनी सोबत सिल्कसुद्धा घेऊन गेले. म्हणजे तो काही रेशीम कापड आहे ते रेशीम कापड घेऊन गेले, त्यासोबत जी काही स्किल आहे रेशीम बनवण्याची स्किल तीसुद्धा ती सोबत घेऊन गेले आणि वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये जात असताना त्यांनी ज्या मार्गाचा वापर केला आपण आज त्याला रेशीम मार्ग म्हणून ओळखतो किंवा द सिल्क रूट म्हणून ओळखतो. काही चायनीज रूलर्स आहेत किंवा चीनी शासक आहेत ते इराण आणि पश्चिम आशियातील जे काही रूलर्स आहेत त्यांना गिफ्ट्स म्हणून रेशीम पाठवत असायचे. आणि जवळपास 2000 वर्षापूर्वी रोम साम्राज्याचे काही शासक आहेत त्यांनी रेशीम वापरायला सुरुवात केली. तर त्यांनी रेशीम वापरायला का सुरुवात केली, ती खूप महागडी असायची. कारण रेशीम जे काही कापड आहे त्याला चायनामधून आयात केलं जायचं. चायनामधून आयात करताना किंवा जो काही मार्ग आहे तो खूप अवघड मार्ग असायचा, खूप डेंजरस रोड्स असायचे, वेगवेगळे माउंटेन्स, डेझर्ट्स हे सगळे पार करून त्यांना रोम साम्राज्यामध्ये जावं लागायचं. तर त्यामुळे त्यावेळेचे जे काही रूलर्स आहेत त्यांच्यामध्ये एक फॅशन तयार झाली. सिल्क पासून रेशीम कापडे वापरण्याची फॅशन त्यांच्यामध्ये निर्माण झाली. जर तुम्ही हा मॅप पाहिला तर या मॅपमध्ये आपल्याला सिल्क रूट आणि त्याच्या काही ब्रँचेस दिसून येतात. वेगवेगळ्या राज्यांनी कंट्रोल त्याच्यावरती ठेवलेला आपल्याला दिसून येतो. तर त्यावेळेस वेगवेगळे राजे जे आहेत ते काय करायचे, ह्या लार्ज पोर्शनवरती आपलं किंवा हे जे काही रूट आहे त्या रूटच्या लार्ज पोर्शनवरती आपलं कंट्रोल ठेवायचं. तर ते कंट्रोल का ठेवायचे, कारण त्यांना त्याच्यामधून वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस भेटायचे, त्यांना खूप फायदा व्हायचा. जसं की जे काही व्यापारी येणार आहेत ते काय करायचे, त्यांना टॅक्स द्यायचे, ट्रिब्यूट्स द्यायचे किंवा गिफ्ट द्यायचे आणि त्याच्या बदल्यामध्ये ते राजे काय करायचे, जे काही व्यापारी त्यांच्या प्रदेशातून जात आहे त्यांना प्रोटेक्शन द्यायचे. जे काही त्यावेळेस रॉबर्स असतील म्हणजे लूट करणारी जी काही लोक आहेत त्यांच्यापासून हे राजे त्यांना संरक्षण द्यायचे. त्या संरक्षणाच्या बदल्यामध्ये हे व्यापारी त्यांना वेगवेगळ्या प्रकारची गिफ्ट, ट्रिब्यूट अशा गोष्टी भेट द्यायचे. तर ह्या सर्व शासकांपैकी सगळ्यात प्रमुख असे जे रूलर्स होते ज्यांनी सिल्क रूट वरती आपलं कंट्रोल ठेवलं तर ते होते कुशाणास. त्यांनी जवळपास 2000 वर्षांपूर्वी ह्या सिल्क रूट वरती आपलं नियंत्रण
कुशाण ठेवलं. त्यांनी काय केलं, त्यांचे प्रमुख 2 केंद्र होते, एक म्हणजे पेशावर आणि 2 मथुरा. हे 2 त्यांचे पॉवर सेंटर्स होते. म्हणजे पेशावर व मथुरा या 2 ठिकाणाहून ते पॉवर कंट्रोल करायचे, आपलं ॲडमिनिस्ट्रेशन चालवायचे. त्यांनी काय केलं, हा जो काही सिल्क रूट आहे त्या सिल्क रूटला एक नवीन ब्रांच त्यांनी जोडली. म्हणजे जो काही सिल्क रूट आहे जो चायनामधून डायरेक्ट रोम साम्राज्याकडे जातो, तर त्यांनी काय केलं, त्याला एक ब्रांच खाली त्यांच्या कुशाण साम्राज्यामध्ये जोडली, जी की आपल्या सिंधू नदीच्या मुखापाशी येऊन कनेक्ट होते. तर या प्रकारची त्यांनी ब्रांच कुशाणांनी काय केली, आपल्या टेरिटरीमध्ये आणली. तर ह्या ब्रांच पासून ते काय करायचे, ते सिल्क रोम साम्राज्यामध्ये पाठवायचे. तर अजून आपल्याला इथे गोष्ट काय कळते की इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा कुशाणांनी सर्वात प्रथम सोन्याची नाणी काढलेली आपल्याला दिसून येते. तर ही जी काही नाणी आहेत, त्यावेळेस जे काही व्यापारी असायचे जे की ह्या सिल्क रूटवरून जात असायचे, ती व्यापारी कुशाणांनी पाडलेली नाणी वापरत असायचे. तर या प्रकारची स्टोरी आपल्याला ह्या सिल्क रूटमधून मिळते. तर आत्तापर्यंत आपण काय पाहिलं की वेगवेगळ्या प्रकारची किंगडम्स उदयास येऊ लागली, वेगवेगळे व्यापार भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर व्यापार होऊ लागला, भारताचा जो काही व्यापार आहे तो इतर देशांशी होऊ लागला. तर याच दरम्यान काय झालं, बौद्ध धर्माचा प्रसार व्हायला सुरुवात झाली. आता द मोस्ट फेमस कुशाण रूलर वॉज कनिष्क. त्यावेळेस सगळ्यात कुशाणांचा सगळ्यात प्रसिद्ध शासक जो होता तो कनिष्क होता. त्यांनी काय केलं, बुद्धिस्ट कौन्सिल भरवल्या, बौद्ध सभा भरवल्या, आणि त्या बौद्ध सभामधून त्यांनी जे काही त्यावेळेसचे स्कॉलर्स आहेत त्यांची सभा भरवली आणि महत्त्वपूर्ण मॅटर्सवरती त्यांनी डिस्कशन करायला सुरुवात केली. त्यावेळेस अश्वघोष नावाचे एक कवी होते. त्यांनी काय केलं, सर्वात प्रथम बुद्धांचं आत्मचरित्र लिहिलं, त्याला बुद्धचरित म्हणून ओळखलं जातं. हे बुद्धचरित जे आहे ते त्यांनी संस्कृत भाषेमध्ये लिहिलेलं आहे, आणि बुद्धांचं सगळ्यात पहिल्यांदा लिहिलेलं आत्मचरित्र हे बुद्धचरित आहे, ते अश्वघोषांनी लिहिलेलं आहे. तर त्याच दरम्यान काय झालं, जवळपास 1900 वर्षाआधी बौद्ध साहित्य आधी पाली भाषेत लिहिलं जायचं, परंतु या दरम्यान ते साहित्य आता संस्कृत भाषेमध्ये सुद्धा लिहायला सुरुवात झाली. अजून या दरम्यानमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय घडली की बौद्ध धर्मामध्ये महायान बौद्ध म्हणून एक नवीन पंथ उदयास आला. याआधी बौद्ध धर्मामध्ये कोणतेही पंथ नव्हते, परंतु यामध्ये बौद्ध धर्मामध्ये स्प्लिट झाली, आणि त्या स्प्लिटमुळं 2 पंथ निर्माण झाले. एक म्हणजे महायान बुद्धिझम आणि दुसरं हिनयान बुद्धिझम. महायान जी बौद्धिझम आहेत ते नवीन बौद्ध आहेत, आणि हिनयान जे बौद्ध आहेत ते जुने बौद्ध आहेत. याविषयी आपल्याला माहिती पुढच्या NCERT मध्ये घ्यायचीच आहे. तोपर्यंत आपल्याला इतकंच बघायचं आहे की बौद्ध धर्मामध्ये कनिष्क किंवा कुशाणांचं राज्य असताना बौद्ध धर्मामध्ये स्प्लिट झाली आणि 2 पंथ तयार झाले, एक म्हणजे महायान आणि दुसरे हिनयान. तर यामुळं काय झालं, बौद्ध धर्मामध्ये 2 नवीन वैशिष्ट्य आली. म्हणजे काय, पूर्वी काय व्हायचं, बुद्धांचा प्रेझेन्स स्कल्पचरमध्ये कशाद्वारे दाखवला जायचा, बुद्धांची काही साईन्स असायचे, जसं की लोटस असेल, हाताची मुद्रा असेल. ह्या मुद्रेमुळेच काय की त्या स्कल्पचरमध्ये बुद्धांचं प्रेझेन्स दाखवला जायचा. परंतु महायान बौद्ध उदयास आल्याच्या नंतर काय झालं, बुद्धांच्या मूर्त्या बनवण्यास सुरुवात झाली, आणि खूप साऱ्या ज्या काही मूर्त्या आहेत त्या मथुरा व तक्षशिला या 2 ठिकाणी बनवल्या जात असायच्या. अजून एक गोष्ट काय घडली, अजून एक वैशिष्ट्य काय झालं, महायान बौद्धिझम उदयास आल्यानंतर बोधिसत्वामध्ये विश्वास व्हायला सुरुवात झाली. आधी काय व्हायचं की जो काही व्यक्ती आहे त्याला जर समजा एनलाइटनमेंट आलं, तो जर प्रबुद्ध झाला तर तो कम्प्लीट आयसोलेशनमध्ये राहायचा, शांतीमध्ये मेडिटेट करायचा, अशा प्रकारचं त्याचं जीवन असायचं. परंतु ही सगळी गोष्ट करत असताना त्यांनी ही प्रथा थांबवली, आणि जो काही व्यक्ती आहे एकदा जर तो बोधिसत्व झाला तर त्याने मेडिटेशन न करता, आयसोलेशनमध्ये न राहता इतर जे काही व्यक्ती आहेत त्या व्यक्तींना शिकवण देणं, अशा प्रकारची एक प्रथा त्यांनी सुरुवात केली. त्या प्रथेला बोधिसत्व म्हणतात. जो बोधिसत्व आहे तो आयसोलेशन आणि मेडिटेशनमध्ये न राहता त्यांनी जो काही वर्ल्ड आहे टू टीच अँड हेल्प अदर पीपल, लोकांना शिकवण्यासाठी आणि मदत करण्यासाठी बोधिसत्वांचा उदय झाला. तर बुद्धांची जी काही भक्ती आहे, वर्शिप आहे, ती खूप पॉप्युलर होत गेली, आणि मध्य आशिया, चीन आणि नंतर कोरिया व जपानमध्ये ती पसरली. बुद्ध धर्म जो आहे तो हळूहळू काय झाला, पश्चिम व दक्षिण भारतामध्ये सुद्धा पसरला गेला. त्यावेळेचे जे काही भिक्खू आहेत त्या भिक्खूंना राहण्यासाठी खूप साऱ्या लेण्या पाडल्या. भरपूर लेण्या ज्या आहेत त्या पश्चिम घाटामध्ये आहेत. त्या लेण्यांचं कन्स्ट्रक्शन अशा ठिकाणी केलं, त्या लेण्यांपासून जे काही प्रमुख मार्ग आहेत ते प्रमुख मार्ग त्या लेण्यांपासून जात असायचे. आता प्रमुख मार्ग त्या लेण्यांमधून जात असल्यामुळे जे काही व्यापारी आहेत ते व्यापारी ह्या लेण्यांना भेट द्यायचे, आणि भरपूर वेळेस ते व्यापारी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट्स किंवा ट्रिब्यूट्स त्या लेण्यांना देत असायचे. तर बौद्ध धर्म काय झाला, इथून हळूहळू वेगवेगळ्या देशामध्ये पसरायला सुरुवात झाला, जसं की श्रीलंका असेल, म्यानमार असेल, थायलंड असेल, इंडोनेशिया
असे जे काही सदर्न ईस्ट एशिया आहे त्या भरपूर भागामध्ये बौद्ध धर्म पोहोचला आणि ह्या भागामध्ये जो काही बौद्ध धर्म प्रसिद्ध आहे त्या बौद्ध धर्माला थेरवाद म्हणून ओळखलं जातं. आता आपण 2 पंथ पाहिलेले आहेत, हिनयान आणि महायान. हे 2 पंथच बौद्ध धर्मामध्ये नसून खूप सारे पंथ आहेत, जसं की तांत्रिक बुद्धिझम आहे, थेरवाद बुद्धिझम आहे, महायान बुद्धिझम, हिनयान बुद्धिझम, अशा बऱ्याच प्रकारचे पंथ आहेत. तर हे पंथ कसे डेव्हलप झाले हे आपल्याला येणाऱ्या चॅप्टरमध्ये पाहायचंच आहे. तर अशा प्रकारे बुद्ध धर्माचा जो काही स्प्रेड आहे तर तो स्प्रेड होत गेला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो काही महायान पंथाचा उदय झाला त्या महायान पंथापासून बौद्ध धर्माचा स्प्रेड व्हायला जास्त मदत झाली. ही गोष्ट आपल्याला या स्लाइडमध्ये कळते. तर यानंतरची स्लाइड आहे द क्वेस्ट ऑफ पिलग्रिम्स. आता आपण बघितलं की बौद्ध धर्म हा वेगवेगळ्या भागामध्ये पोहोचू लागला, पसरू लागला. तर त्याच वेळेस काय झालं, आता इंडिया हे बौद्ध धर्माचं ओरिजिनल ठिकाण आहे किंवा बुद्ध धर्माची ओरिजिन ही भारतामधून झालेली आहे. त्यामुळे इतर देशातील जी काही यात्रेकरू आहेत किंवा जे पिलग्रिम्स आहेत त्यांना वर्शिपसाठी त्यांनी भारताला भेट द्यायला सुरुवात केली. भारतामध्ये जे काही पवित्र ठिकाणं आहेत अशा ठिकाणांना त्यांनी भेट द्यायला सुरुवात केली. तर त्यापैकी सगळ्यात जे बेस्ट नोन आहेत त्यापैकी चायनीज जो काही बुद्ध यात्रेकरू होता फाहियान हा 1600 वर्षापूर्वी भारतामध्ये आला. त्याच्यानंतर हुयनसंग हा 1400 वर्षापूर्वी भारतामध्ये आला आणि नंतर आयकिंग हा 1350 वर्षापूर्वी भारतामध्ये आला. ही एक हायरार्की तुम्ही लक्षात ठेवा की सगळ्यात पहिल्यांदा भारतामध्ये फाहियान आला, त्याच्यानंतर हुयनसंग आला आणि त्याच्यानंतर आयकिंग आला. तर प्रत्येकाने काय केलं, ते भारतात आल्याच्या नंतर त्यांनी त्यांची स्वतःची प्रवास वर्णनं लिहिली आणि त्या प्रवास वर्णनामध्ये त्यांनी भारतामध्ये येत असताना त्यांना जे काही डेंजर्स किंवा जे काही त्यांना धोके पत्करावे लागले त्या धोक्यांचं त्यांनी वर्णन त्यांच्या त्या अकाउंटमध्ये केलेलं आहे. त्यांनी असंही सांगितलेलं आहे की त्यांना भारतामध्ये येण्यासाठी किंवा भारताच्या मध्ये जे काही प्रमुख बौद्धिस्ट साईट्स आहेत त्या साईट्सला भेट देण्यासाठी त्यांना वर्ष लागली. परत जात असताना त्यांनी वेगवेगळे पुस्तकं ते आपल्यासोबत घेऊन गेले. आता हुयनसंग जो होता तो भूमार्गाने चायनाला वापस गेला होता. यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट काय आहे की जो फाहियान होता तो 1600 वर्षापूर्वी भारतामध्ये आला होता, परंतु वापस जाताना त्याने भूमार्गाचा वापर न करता समुद्रमार्गाचा वापर केला होता. म्हणजे तो चायनाला समुद्रमार्गे वापस गेला होता. पण जो हुयनसंग आहे तो भूमार्गाने आपल्या मायदेशी परतला होता. तर परतत असताना त्याने त्याच्यासोबत खूप सारे सोनेरी किंवा चांदीच्या आणि चंदनापासून बनवलेल्या जे काही बुद्धांच्या मूर्त्या आहेत त्या बुद्धांच्या मूर्त्या त्याने त्याच्यासोबत घेतल्या आणि जवळपास 600 हस्तलिखितं त्यांनी 20 घोड्यावरती स्वार केली आणि तो आपल्या देशाकडे परतला. त्यांनी वाटेमध्ये जवळपास 50 हस्तलिखितं त्याची वाटेमध्ये हरपली. अशा प्रकारचं वर्णन त्यांनी त्याच्या प्रवास वर्णनामध्ये केलेलं आहे. तर अशा प्रकारची क्वेस्ट ह्या पिलग्रिम्सला होती. यात्रेकरूंना अशा प्रकारचा शोध घेतला. त्यांनी वेगवेगळ्या शहरांना भेटी दिली. वेगवेगळे जे काही मोनॅस्ट्रीज आहेत त्या मोनॅस्ट्रीजला त्यांनी भेट दिली. जे काही त्यावेळेस युनिक सेंटर होते बुद्धिस्टचे, वेगवेगळे लर्निंग सेंटर्स होते, अशा लर्निंग सेंटर्सला भेट दिली आणि त्याविषयीची माहिती त्यांनी आपल्या प्रवास वर्णनामध्ये लिहून ठेवली. तर यानंतरची स्लाइड आहे हाऊ फाहियान रिटर्न टू चायना. फाहियान हा चायनाला वापस कसा गेला. आता आपण याआधी पाहिलं की जो हुयनसंग आहे त्यांनी चीनला वापस जात असताना भूमार्गाचा वापर केला होता, परंतु फाहियानने समुद्रमार्गाचा वापर केला होता. त्याने आपली जी काही जर्नी आहे ती जर्नी त्याने बंगालमधून सुरुवात केली. त्याने जी काही व्यापाराची जहाज आहे त्या व्यापारी जहाजामध्ये त्यांनी प्रवास करत असताना त्याला एका वादळाला सामोरं जावं लागलं. 13 दिवस ते वादळ चाललं. त्या वादळामध्ये त्या जहाजावरच्या वस्तू कमी करायच्या होत्या. तर त्याने काय केलं, आपल्या ज्या काही पर्सनल बिलॉंगिंग्स आहेत त्या सर्व बिलॉंगिंग्स त्याने पाण्यात फेकल्या. परंतु त्याने जी काही पुस्तकं आहेत आणि जी काही मूर्त्या आहेत त्या मूर्त्या त्याने सोबत ठेवल्या. त्याने काय केलं होतं, सोबत घेऊन जाताना खूप सारे जे काही हस्तलिखितं आहेत आणि बुद्धांच्या मूर्त्या आहेत त्यासोबत ठेवल्या होत्या. जवळपास 13 दिवस ते वादळ संपायला लागले आणि त्याच्यानंतर तिथून बाहेर पडल्याच्या नंतर त्याने त्याचं प्रवास वर्णन त्या फाहियाननं त्याचे जे काही प्रवास वर्णन लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये त्याने सांगितलं आहे. त्याने त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा सांगितला तो म्हणजे जावा बेटापर्यंत पोहोचायला त्याला जवळपास 90 दिवस लागले होते. अशा प्रकारचं वर्णन त्यांनी त्याच्या पुस्तकामध्ये केलेलं आहे. तर या गोष्टी आपल्याला काय सांगतात, तर बौद्ध धर्म स्प्रेड का झाला. पहिली गोष्ट की बाहेर देशातून वेगवेगळे जे काही पिलग्रिम्स आहेत ते भारतामध्ये आले होते. दुसरं की त्यावेळेसचा जो काही व्यापार होता तो व्यापार वाढीस लागला होता, तर व्यापाऱ्यांनी सुद्धा बौद्ध धर्म स्प्रेड केला. तिसरा, जे काही भारतामध्ये तयार झालेले जे काही मॅन्युस्क्रिप्ट्स होते म्हणजे हस्तलिखित होते किंवा बौद्धांच्या मूर्त्या होत्या त्या
वेगवेगळ्या देशामध्ये स्प्रेड व्हायला सुरुवात झाली. आणि चौथं, जे काही इंडियन एज्युकेशन आहे ते बाकीच्या कंट्रीजमध्ये सुद्धा स्प्रेड व्हायला सुरुवात झाली. तर या गोष्टी आपल्याला या स्लाईडमधून कळतात. आणि फाय्यांनी जी काही आपल्या घर वापसी केली होती, या गोष्टीमधून आपल्याला काय कळतं की त्यावेळेस ट्रॅव्हल करणं किती अवघड जात असायचं. जर तुम्हाला समुद्र मार्गाने प्रवास करायचा असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या वादळांना सामोरे जावं लागत असायचं. आणि जर भूमार्गाने वापस जायचं असेल तर जे काही रॉबर्स आहेत किंवा लूट करणारी जी काही लोक आहेत किंवा जी काही लोकल रूलर्स आहेत, त्या लोकल रूलर्सला तुम्हाला सामोरं जावं लागत असायचं. अशा प्रकारची गोष्ट आपल्याला ह्या स्लाईडमधून दिसून येते. त्यानंतर एक छोटासा बॉक्स आहे, तो म्हणजे नालंदा अ युनिक सेंटर ऑफ बुद्धिस्ट लर्निंग. तर बौद्ध शिक्षणाचं एक अद्वितीय असं केंद्र होतं त्यावेळेस, तो म्हणजे नालंदा. ही खूप मोठी एक बुद्धिस्ट मॉनेस्टरी होती. हुयनसंग जो आहे आणि इतर जे काही यात्रेकरू आहेत त्या सर्वांनी नालंदा येथे भेट दिली होती आणि त्यांनी नालंदा इथून प्रशिक्षण घेतलं होतं किंवा शिक्षण घेतलं होतं. तर त्यांनी नालंदाविषयी काय केलं, हुयनसंग जो आहे त्यांनी आपल्या प्रवास वर्णनामध्ये नालंदाविषयी भाष्य केलेलं आहे. त्यांनी सांगितलं की तिथलचे जे काही टीचर्स होते हे खूप त्यांना जास्त ॲबिलिटी होती, त्यांना हायेस्ट ॲबिलिटी होती आणि ते ज्ञानानं परिपूर्ण होते. ते बुद्धांची शिकवण जी आहे ती खूप प्रामाणिकपणे पाळत असायचे. जी काही मॉनेस्टरी आहे त्या मॉनेस्टरीचे जे काही रूल्स आहेत ते खूप स्ट्रिक्ट्स होते. आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की त्या मॉनेस्ट्रीमध्ये वारंवार डिस्कशन व्हायचं, दिवसा डिस्कशन व्हायचं आणि जे काही ओल्ड आणि यंग पीपल आहेत, जे काही वयस्कर आहेत किंवा जे काही तरुण आहेत, त्या सर्वांची म्युच्युअली अंडरस्टँडिंग खूप जास्त असायची. ते एकमेकांना सहाय्य करायचे आणि इतर भागातून जे काही शिकलेले व्यक्ती आहेत किंवा जे खूप लर्न्ड मेन आहेत, त्यावेळेस खूप ज्ञानाने परिपूर्ण असे लोक आहेत, तर असे वेगवेगळी लोक ह्या मॉनेस्टरीला भेट द्यायचे आणि त्यांची एका ठिकाणी बसून ते त्यांचे डाऊट्स सॉल्व्ह करायचे. अशा प्रकारची माहिती आपल्याला हुयनसंगनं या त्याच्या प्रवास वर्णनामध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी सांगितलेलं आहे की जो काही मॉनेस्टरीचा जो काही गेटकीपर्स असायचे, म्हणजे आज आपण त्यांना वॉचमन टाईप म्हणू, तर जे काही गेटकीपर्स असायचे, आता समजा जर त्या मॉनेस्टरीमध्ये कोणाला नवीन एंट्री करायची, ते काय करायचे, त्या व्यक्तीला प्रश्न विचारायचे. तर हुयनसंग म्हणायचे की ते खूप अवघड प्रश्न विचारायचे. जर त्यांनी 10 प्रश्न विचारले तर त्यापैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरही सुद्धा आपल्याला येत नसायची. एवढे अवघड प्रश्न त्यावेळेस विचारली जायची. तर यावरून आपल्याला काय कळतं की त्यावेळेस इंडियामध्ये जे काही एज्युकेशन होतं ते एज्युकेशन तर देशांच्या तुलनेमध्ये हे सगळ्यात उच्च स्तराचं एज्युकेशन त्यावेळेस आपल्या भारतामध्ये प्रोव्हाइड केलं जायचं. तर ही गोष्ट आपल्याला या स्लाईडमधून कळते. तर यानंतरची स्लाईड आहे द बिगिनिंग ऑफ भक्ती. आता भारतामध्ये भक्तीची मुवमेंट कशी सुरू झाली. एका साईडला बौद्ध धर्म स्प्रेड होत असताना काय झालं, हळूहळू हिंदू धर्मामध्ये भक्ती नावाची जी काही कन्सेप्ट आहे ती डेव्हलप व्हायला सुरुवात झाली. आता भक्तीमध्ये काय, जे काही प्रमुख देवता आहेत त्या देवांचं महत्त्व वाढलं गेलं. जसं की महादेव असतील किंवा विष्णू आहेत आणि जी काही दुर्गा देवी आहे त्यांचं वर्चस्व हळूहळू वाढू लागलं. म्हणजे लोकांनी सगळ्या देवतांची भक्ती करण्यापेक्षा एक इंडिव्हिज्युअल देव घेतला आणि त्या देवांची भक्ती करायला त्यांनी सुरुवात केलं. भक्ती म्हणजे व्यक्तीने निवडलेल्या देवाची भक्ती. आता भक्ती हे कोणीही करू शकत असायचं. त्यावेळेस एखादा व्यक्ती श्रीमंत असेल किंवा गरीब असेल, त्याला कोणतंही बंधन नसायचं की ते वरच्या जातीचा असेल किंवा खालच्या जातीचा असेल किंवा तो पुरुष असेल किंवा महिला, कोणीही सुद्धा भक्तीचं वर्शिप करू शकत असायचं. आता भक्तीची जी काही कल्पना आहे ती भगवद्गीतामध्ये सांगितलेली आहे. भगवद्गीता जिचा उल्लेख महाभारतामध्ये सुद्धा केलेला आहे. महाभारतामध्ये सांगितलेला आहे की कृष्ण जो आहे तो अर्जुनाला विचारतो की जर तू माझ्याकडे आश्रय घेतलास आणि सर्व धर्माचा तू त्याग केलास तर मी तुला सगळ्या इव्हिल गोष्टीपासून मोकळं करेल. अशा प्रकारची एक कॉन्टेक्स्ट भगवद्गीतामध्ये सांगितलेला आहे आणि त्याच कॉन्टेक्स्टपासून आयडिया ऑफ भक्ती डेव्हलप झाली आणि भारताच्या विविध भागामध्ये भक्तीची जी काही कन्सेप्ट आहे ती स्प्रेड व्हायला सुरुवात झाली. भक्तीच्या कन्सेप्टमध्ये आपल्याला अजून काय कळतं की आधी लोक खूप मोठमोठी यज्ञ करायची. जर समजा त्यांना एखादी चांगली गोष्ट घडवून आणायची असेल तर ते सॅक्रिफायसेस करायची, यज्ञ करायची. परंतु हळूहळू भक्तीचं जसं इव्हॉल्युशन होत गेलं, भक्ती जशी जशी स्प्रेड होत गेली तसं लोकांचा कल यज्ञ करण्यापेक्षा भक्ती करण्याकडे वाढला. आता यामध्ये आपल्याला एक गोष्ट काय कळते की भक्ती म्हणजे काय. आता एखादा व्यक्ती आहे, त्याने एखाद्या देवाला निवडलं तर त्याने त्या देवाची पूर्ण मनापासून बाय हार्ट भक्ती केली तर तो देव त्याला ज्या रूपात हवा आहे त्या रूपामध्ये त्याला दर्शन देतो. अशा प्रकारची समरी ही भक्ती कन्सेप्ट आपल्याला देते. त्यावेळेस भक्ती नावाचा जो काही वर्शिप करण्याचा प्रकार होता तो भारतामध्ये डेव्हलप होत असताना त्यावेळेसचे जे काही आर्टिस्ट आहेत किंवा स्कल्पचर्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारची कलाकार आहेत, त्यांनी प्रत्येक देवाची मूर्ती बनवायला सुरुवात केली. यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात काय ठेवायची आहे की
याआधी आपल्या इथे देवांच्या मूर्त्या बनवायला सुरुवात झाली नव्हती. भारतामध्ये सगळ्यात पहिली जी मूर्ती तयार झाली होती ती बुद्धांची मूर्ती तयार झाली होती आणि त्यानंतर वेगवेगळ्या देवांच्या मूर्त्या तयार व्हायला भारतामध्ये सुरुवात झाली. तर भक्ती मुवमेंट समजून घेणं का महत्त्वाचं आहे? भक्ती मुवमेंट समजून घेणं किंवा भक्तीविषयी माहिती घेणं ह्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण भारतामध्ये भक्ती सुरू झालेली असतानाच वेगवेगळ्या प्रकारची टेम्पल्ससुद्धा उदयास आले. आपल्याला 12व्या चॅप्टर्समध्ये बघायचं आहे. त्याचबरोबर काय झालं, भक्तीने काय केलं, खूप साऱ्या गोष्टींना, खूप सारे जे काही आर्ट आहे त्या आर्टला त्यांनी इन्स्पायर केलं. आता भारतामध्ये भक्ती सुरू झाल्याच्या नंतर स्कल्पचर तयार व्हायला सुरुवात झाली होती. वेगवेगळ्या जे काही डायटीज, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही डायटीज आहेत त्या डायटीजच्या मूर्त्या बनायला सुरुवात झाली होतं. म्हणजे त्यांनी काय केलं, स्कल्पचरलासुद्धा इन्स्पायर केलं होतं भक्तीनं. दुसरं म्हणजे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे कवी होते त्यांनी पोएट्री रचायला सुरुवात केलं आणि आर्किटेक्चरसुद्धा डेव्हलप व्हायला सुरुवात झालं. आर्किटेक्चर्स म्हणजे टेम्पल्स डेव्हलप व्हायला सुरुवात झाली होती. पोएट्री म्हणजे वेगवेगळे जे कवी आहेत त्यांनी काव्य रचायला सुरुवात केली होती आणि ती स्कल्पचर म्हणजे ज्या काही मूर्त्या आहेत त्या मूर्त्यासुद्धा डेव्हलप व्हायला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारची माहिती आपल्याला द बिगिनिंग ऑफ भक्ती या स्लाईडमधून कळते. तर या चॅप्टरचा सगळ्यात शेवटचा पार्ट म्हणजे एल्सवेअर ख्रिश्चन. यामध्ये आपल्याला ख्रिश्चन धर्माचा अभ्यास करायचा. जवळपास 2000 वर्षापूर्वी पश्चिम आशियामध्ये ख्रिस्ती धर्म हा उदयास आला. त्यामध्ये जे काही येशू ख्रिस्त आहे, जेसस क्राइस्ट, त्यांचा जन्म हा बेथलहेम येथे झाला होता. बेथलहेम ह्या त्यावेळेस रोमन साम्राज्याचा भाग होता. ख्रिस्त धर्मांनी काय सांगितलं की जो काही येशू आहे, जेसस आहे, ते काय आहेत, जगांचा रक्षणकर्ता आहे. म्हणजे ही इज द सेव्हियर ऑफ द वर्ल्ड. त्यांनी काय शिकवलं लोकांना की आपल्या आजूबाजूचे जे आहेत त्यांच्याशी प्रेमानं आणि विश्वासानं वागायचं. जर तुम्हाला त्याच प्रकारची वागणूक पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा पुढच्या व्यक्तीकडून त्याचप्रमाणे वागलं पाहिजे. या प्रकारची शिकवण येशू ख्रिस्तांनी त्यांच्या भक्तांना दिली. ख्रिश्चनच्या रिलिजियस टेक्स्टला बायबल म्हणून ओळखलं जातं. आता बायबलमध्ये सुद्धा ख्रिस्तांची शिकवण सांगितलेली आहे. जसं की जे सत्यासाठी भुकेले व तहानलेले आहेत त्यांना आशीर्वाद आहे, जे दयाळू आहेत त्यांना दया मिळेल, ज्यांचे हृदय स्वच्छ आहेत ते देवाला पाहू शकतील, जे शांतीदूत आहेत किंवा ज्यांना जे शांती घडवून आणतात अशी जी लोक आहेत त्यांना देवांची बायबलमध्ये सन्स ऑफ गॉड असं म्हटलेलं आहे. म्हणजे ते देवाचे पुत्र आहेत असं म्हटलं आहे. या सर्व लोकांना येशूंनी आशीर्वाद दिला आहे. अशा प्रकारची गोष्ट बायबलमध्ये किंवा अशा प्रकारची शिकवण बायबलमध्ये सांगितलेली आहे की तुम्ही लोकांसोबत दयाळू राहा, लोकांना नेहमी सत्य बोला, तुमचं हृदय नेहमी स्वच्छ असलं पाहिजे, तुम्ही नेहमी शांतीचा मार्ग पत्करला पाहिजे. अशा प्रकारची शिकवण ही बायबलमध्ये दिलेली आहे. आता अशा प्रकारची शिकवण असल्यामुळं ख्रिस्ती धर्म जो आहे त्यावेळेस सामान्य लोक आहेत त्या लोकांना हा धर्म अपील झाला, तो त्यांना पटला आणि त्यावेळेस पश्चिम आशिया, आफ्रिका आणि युरोप ह्या 3 जे काही प्रदेश आहेत या प्रदेशांमध्ये ख्रिस्ती धर्म हा पसरला. आणि जवळपास येशूंचा मृत्यू झाल्यानंतर 100 वर्षांनी पश्चिम आशियातून आपलं जो इंडियन सबकॉन्टिनेंट आहे, आपल्या भारतीय उपखंडाच्या पश्चिमेकडे ख्रिस्ती उपदेशक आले. त्यांनी काय केलं, आपल्या भारतामध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रचार करायला सुरुवात केली. केरळमध्ये जे काही ख्रिस्ती लोक आहेत सध्या त्यांना सिरियन ख्रिस्ती म्हणून ओळखलं जातं. त्यांना सिरियन ख्रिस्ती म्हणून का ओळखलं जातं, कारण केरळचे जे काही ख्रिश्चन्स आहेत ते जगामध्ये सगळ्यात जुने ख्रिश्चन समुदायापैकी एक आहेत, त्याच्यामुळे त्यांना सिरियन ख्रिश्चन असं म्हटलं जातं. तर ही होती एल्सवेअर ख्रिश्चन. तर अशा प्रकारे आपल्याला ख्रिश्चन या धर्माची माहिती मिळते. तर आपण या चॅप्टरमध्ये 3 प्रकारचे जे काही रिलिजन्स आहेत त्या रिलिजन्सचा अभ्यास केला. एक म्हणजे बुद्धिझम, दुसरं हिंदुइझम आणि तिसरं ख्रिश्चनिझम. ह्या 3 प्रकारच्या रिलिजनचा आपण अभ्यास केला. बुद्धिझम वेगवेगळ्या भागामध्ये कसा स्प्रेड झाला, हिंदुइझम स्प्रेड होण्यामागचं कारण काय आहे आणि ख्रिश्चन धर्म हा कसा युरोपमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये पसरला, ते त्याच्या पसरण्याच्या मागचं प्रमुख कारण काय होतं हे पाहिलं आणि भारतामध्ये तो कधी आला ही गोष्ट आपण पाहिली. त्याचबरोबर आपण जो व्यापार आहे तो व्यापार कसा वाढला किंवा जे काही पिलग्रिम्स आहेत, वेगवेगळे यात्रेकरू आहेत, ते भारतामध्ये येऊन गेले आणि त्यांनी आपले एज्युकेशन बाकीच्या देशामध्ये पोहोचण्यामध्ये जी मदत केली त्या गोष्टी आपण या चॅप्टरमध्ये पाहिल्या. तर मित्रांनो, हा होता NCERTचा 10वा चॅप्टर, तो म्हणजे ट्रेडर्स, किंग्स अँड पिलग्रिम्स. अशी आशा करतो की तुम्हाला हा चॅप्टर समजला असेल. जर तुम्हाला एखादी स्लाईड समजली नसेल, एखादा प्रश्न असेल किंवा काही क्वेरीज असतील तर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. लवकरच भेटू NCERTच्या 11व्या चॅप्टरसोबत, ज्याचं नाव आहे न्यू एम्पायर्स अँड किंगडम्स. तोपर्यंत थँक्यू. स्टे होम, स्टे सेफ.